शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण मांडवगण फराटा आणि वडगाव रासाई या गटातून आणि गणातून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि त्याच्यानंतर आज चिन्ह वाटप झाल्यानंतर छत्री आणि या कपशी या चिन्हावर त्यांनी आज पक्षचिन्ह मिळालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गटामध्ये आणि गणामध्ये कशा पद्धतीने चुरस निर्माण होणार आहे येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला कळेल। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोळ। एवढे दिवसाचे तुम्ही कार्यकर्ते आहेत, पुरे हयात तुम्ही या पक्षासाठी घालवलेले आणि एक चांगले तुमचे स्नेही बंधू आणि कार्यकर्ते ते अशा गोष्टीपासून दुखवले। तुमच्या कार्यकर्ता म्हणून मनामध्ये कुठेतरी थोडीशी सल असेल। या ठिकाणी आम्ही जे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहोत हे सर्व कार्यकर्ते आज पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्यावेळेस मोठ्या संख्येने आमच्या मांडवगण फराटा वडगाव रासाई गटामधून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी एक माऊलींचं नेतृत्व आदरणीय आमदार माऊली आबा कटके असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आणि विजय व्हायचं। ज्या पद्धतीने काल विधानसभा आम्ही 75,000 फरकाच्या मताने विजय माऊली झाली त्या पद्धतीने विजय होणार हे नक्की आहे। कारण मतदारामध्ये त्या परिसरामध्ये प्रचंड असंतोष समोरच्या माणसावर आहे आणि म्हणून विजयाची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून इच्छुकाची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहिली। जवळपास जिल्हा परिषदला 6 जण त्या ठिकाणी इच्छुक होते आणि 6च्या 6 तितक्याच तोलामोलाचे तितक्याच ताकदीचे होते आणि म्हणून तालुक्याचे आमदार आदरणीय माऊली आबा कटके यांनी मुलाखती घेतल्या आणि त्या ठिकाणी सर्वांनी सांगितलं आणि सर्व उमेदवार परत अजितदादांना जाऊन भेटले। दादांच्या जवळ जाऊन सांगितलं की दादा या 6 पैकी तुम्ही जो उमेदवार देताल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सर्वजण ठामपणे आणि भक्कमपणाने उभं राहून हा जिल्हा परिषद गट नक्की आम्ही विजयी करू अशा प्रकारचा शब्द दादांना दिला। दादांनी विश्वास दिला, उमेदवारी देण्याचं सुद्धा मान्य केलं। परंतु ही 2 पक्ष एकत्र कधी झाले काय आम्हाला कळलं नाही आणि माझे आमदार आज ती एकत्र आले आणि मग दादाजवळ जाऊन ते आपले खासदार आदरणीय कोले साहेब आणि माजी आमदार अशोक पवार हे पवार साहेबांना जाऊन भेटले असं आम्हाला कळलं आणि पवार साहेबांना दादांना फोन करायला लावला की वडगाव रासाई मांडवगण फराटा हा जो जिल्हा परिषद गट आहे ओबीसी राखीव आहे आणि ओबीसी राखीव हा शिवाजीराव गदादे कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत। तो खूप चांगला आणि तगडा उमेदवार आहे, तो गट ओबीसीसाठी सोडावा अशा प्रकारची मागणी पवार साहेबांच्याकडे माजी आमदार आणि कोले साहेबांनी त्या ठिकाणी केली आणि ती मागणी पवार साहेबांना पटली आणि साहेबांनी फक्त एकच फोन राज्यामध्ये अजितदादांना केला की तेवढा एक गट मला सोड। दादांना एक प्रश्न पडला, 2 पक्ष एकत्र व्हायच्यात आणि म्हणून दादांनी ती मागणी मान्य केली, शिवाजीराव गदादेंना उमेदवारी द्यायची। परंतु एबी फॉर्म ताब्यात घेतले आणि ह्या माजी आमदारांनी सगळा घोळ घालून ठेवला। शिवाजीराव गदादे आज उमेदवार असते तर आम्ही सर्व कार्यकर्ते ठामपणे त्यांच्या आज प्रचाराला दिसलो असतो, परंतु दादांची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक केली असं आम्हाला कळलं आणि म्हणून सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र बसले आणि सर्वांनी ठरवलं की अजिबात नाही, स्वाभिमानी विकास आघाडी आपण करून निवडणुकीला ताकदीने सामोरे जायचं। हा माणूस सारख्याला कोले साहेबांसारख्याला सुद्धा फसवतोय, विश्वासघात करतोय आणि आपला तर सगळं काय करायचे ते सगळं केलेलं जे वाटोळं आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलंय की स्वाभिमानी विकास आघाडी पूर्ण ताकदीने उद्या विजय झालेली त्या ठिकाणी दिसेल। आता दोन्ही तसे पाहिले तर राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते, परंतु याच्यामध्ये काय दुफळी झाल्यासारखे दिसत नाही का? जे सच्चे कार्यकर्ते त्यांना न्याय न मिळाल्यामुळे ते अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि तुम्ही किती विश्वास घेऊन पुढे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे कार्यकर्ता म्हणून? आज त्यांच्याजवळ फक्त घड्याळ चिन्ह आहे। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा स्वाभिमान आहे, घड्याळ चिन्ह त्यांच्याजवळ गेले, पण कार्यकर्ता पक्षाचा एकही त्यांच्याकडे जायला तयार नाही। सर्व कार्यकर्ते आदरणीय आमदार माऊली आबा कटके यांना मानणार आहेत, त्यांना मतदान करणार आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून माऊलीला सगळ्यांनी सांगितले की आबा तुम्ही आम्हाला साथ द्यायची, आम्हाला बाकीचं काही सांगायचं नाही आणि हा स्वाभिमानी विकास आघाडीचा पॅनल पूर्णपणाने निवडून आणण्यासाठी सहकार्य करायचं। माऊल्यांना आबांनी सुद्धा परवा जिल्हा परिषद गटामध्ये चक्कर मारलेली आहे आणि परत सुद्धा विनंती आम्ही करणार आहोत, नक्की ते येतील हा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला आहे। ठीक आहे, अजितदादाने त्यांच्याकडे 3 फॉर्म त्या जिल्हा परिषद गटाचे एबी फॉर्म दिले, घड्याळाचे दिले, तर आम्ही सर्व दादांना मानणारे माऊलींना मानणारे कार्यकर्ते त्यांनी एकत्र कुठेतरी मेळावा घ्यायला पाहिजे होतं, गरजेचं होतं, आम्हाला निमंत्रित करायला पाहिजे होतं आणि बसून ठरवायला पाहिजे होते की असं आहे आपण एकत्रित जायचे समोर निवडणुकीला, कसं जायचं, जिल्हा परिषदला कोणाला द्यायची, पंचायत समितीला कोणाला द्यायची, अशा प्रकारची चर्चा करणं अपेक्षित होतं। पण त्यांचा तो स्वभाव नाही,
त्यांनी जो स्वभाव आहे त्या पद्धतीने सगळ्याला कोल्लं. काय तुम्हाला करायचे ते करा, मी घड्याळ मला मिळलंय, मी निवडणूक लढणार. तर त्यांना फक्त घड्याळ आहे, माणसं त्यांच्यावर आमची नाही. त्यांनी याच्या अगोदर तुतारी चिन्हावर बऱ्याच ठिकाणी प्रसार केलाय आणि अचानक आता या जिल्हा परिषदेसाठी ते घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. म्हणजे हे असं संभ्रम नाही झालेला का? 100% संभ्रम आहे कार्यकर्त्याची. घड्याळ जरी तिकडे असलं तरी आदरणीय माऊली आबांना, आदरणीय अजितदादांना मानणारा जो कार्यकर्ता आहे ते मानायला तयार नाहीत. त्यांच्याजवळ घड्याळ असलं तरी. माऊली आबांचा काही छुपा का जाहीर छुपा नाही, ओपन. माऊली आबा परवा जिल्हा परिषद गटात फिरले आणि परत सुद्धा आम्ही त्यांना आग्रहाने विनंती करणार आहोत की परत आम्हाला जिथं गरज लागेल तिथं आबा तुम्ही या. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.